मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रतिमा तिच्या घरी राहायला गेल्यामुळे सायली खूपच उदास असते. अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि तिला समजावतो की प्रतिमा आत्या तुम्हाला तुमच्या जवळच्या वाटतायत. हे खूप पॉझिटिव्ह साईन आहे. तुम्हाला एक सांगू का, तुमचं आणि त्यांचं रिलेशन कधीही म्हणजे कधीही बिघडणार नाही. ती तिच्या घरी अगदी सेफ आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, अर्जुन सायलीला समजावतो. तेव्हा सायली म्हणते, मी स्वतःला समजावून थकली आहे आता सर, पण जो त्रास व्हायचा ना तो होतोच सर. मला असं वाटतं कदाचित मीच कमनशिबी आहे. मी ज्यांना ज्यांना माझ्या आईवडिलांच्या जागी मानलं तेच मला नेहमी सोडून जातात. तेव्हा अर्जुन विचारतो, असं का वाटतं तुम्हाला? सायली म्हणते, पहा ना, रविराज काका जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांनी मला मुलगी मानलं, पण काही वेळानंतर आमच्या दोघांमध्येही दुरावा आला आणि आपल्या या कॉन्ट्रॅक्टबद्दल जेव्हा आईबाबांना समजेल तेव्हा ते सुद्धा मला दूर करतील. आणि प्रतिमा आत्या तर मला आईसारख्या आहे, पण त्याही आता त्यांच्या घरी राहायला गेल्यात. आणि मधुभाऊंचं म्हणाल तर आमच्या दोघांमध्ये एवढं अंतर आहे ना की ते पारसुद्धा करता येत नाही. आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, तुमच्या दोघांमध्ये जे अंतर आहे ना ते टेम्पररी आहे मिसेस सायली. मी तुम्हाला प्रॉमिस करतो मिसेस सायली, मी मम्मा आणि डॅडला तुमच्यापासून कधीही दूर जाऊ देणारच नाही. आणि प्रतिमा आत्या तर तुमच्या जवळच असणार आहे, तुम्ही कधीही त्यांना भेटायला जाऊ शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तो सांगतो, मधुभाऊ तर लवकरात लवकर सुटून येणारच आहेत. तेव्हा सायली आता विचारते, ते निर्दोष सिद्ध व्हावे यासाठीच तुम्ही प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करत होतात, पण तोही प्लॅन फेलच झाला ना अर्जुन सर? तर अगदी हरून गेल्यासारखं वाटतंय सर. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण एक वकील कधीही हरत नाही मिसेस सायली. तुम्हाला माहीत आहे का, आम्ही आमच्या समोर नेहमी 10 ऑप्शन ठेवतो आणि त्यातला एकच ऑप्शन चूज करतो. तेव्हा सायली आता विचारते, मग आपल्याकडे आता कुठला पर्याय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, आहे, मी आणि चैतन्य त्याच्यावरच काम करत आहोत. तुम्ही काळजी करू नका मिसेस सायली, काही दिवसांमध्येच मधुभाऊंची सुटका बेलवर नक्कीच होणार. तेव्हा सायलीच्या चेहऱ्याची आता कळीच खुलते आणि विचारते, बेलवर? आणि असं होऊ शकतं अर्जुन सर? मग आता तो म्हणतो, हो, असं होऊ शकतं. असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो आणि मग सायलीला देखील खूपच आनंद होतो. इकडे सायली किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते, त्याचवेळी आता मनात ती प्रतिमाचाच विचार करत असते. ती मनात म्हणत असते, आत्ता जर प्रतिमा आत्या असत्या तर मग आम्ही दोघींनीही गप्पा मारता मारता कधी स्वयंपाक समजलं सुद्धा नसतं. पण आता प्रतिमा आत्या नाहीये तर अगदी उदास व्हायला होते. तेवढ्यातच कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही तेथे येतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं सायली, तुझं लक्ष कुठे आहे? बघ ना, तो चहा उकळून चाललाय. मग आता सायली पटकन गॅस बंद करते. मग आता सायलीला पूर्णाजी या म्हणतात की तू इकडे येऊन बस, मला माहीत आहे तुला काय झालंय. त्या दोघींनाही अगोदर चहा देते. मग आता पूर्णाजी म्हणतात, मला माहीत आहे तुला प्रतिमाची आठवण येते ना? तेव्हा सायली म्हणते, त्या घरात नसण्याची सवयच नाही आहे पूर्णाजी. मग कल्पना म्हणते, मला ही घर अगदी रिकामं झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा कल्पना म्हणते, पूर्णाई, काय गंमत आहे ना, आपण घरामध्ये एवढी माणसं आहोत, परंतु एक माणूस जरी आपल्यामधून दुसरीकडे गेला तर अजिबात घरात करमत नाही, अगदी सुनं सुनं होऊन जातं. तेव्हा पूर्णाजी आता म्हणतात, साहजिक आहे अगं कल्पना, कारण प्रतिमा पुन्हा आली ना तेव्हा प्रत्येक दिवस आपण अगदी सणासारखा साजरा करायचो. तुला माहीत आहे का, मुलगी, जावई आणि नात हे आपल्या डोळ्यासमोर असणं हे एक वेगळंच सुख आहे. आता ते सगळेजण त्यांच्या घरी तिकडे गेले तर मला आत्ता या क्षणी असं वाटतंय की तिकडे जावं आणि सगळ्यांना पुन्हा इकडेच घेऊन यावं, ते पण अगदी कायमचं. असं म्हणून त्या आता खूपच इमोशनल होतात. तेव्हा सायली म्हणते की मलाही नेहमी असंच वाटत होतं, परंतु तो स्वार्थ ठरेल ना. प्रतिमा आत्यांनी त्यांनी त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी असंच नेहमी आपल्याला वाटतं, बरोबर ना? आता त्या तिकडे गेल्या आहेत तर परत मागे त्यांना कसं खेचायचं, असं म्हणून सायली आता स्वतःच्या मनालाच समजावते. तेव्हा कल्पना म्हणते, खरं आहे सायली तुझं, आपला जीव असा वर खाली होतो म्हणून आपण प्रतिमाला असं बांधून नाही ठेवू शकत ना. हे सायली म्हणते, आता त्यांची तेथे नवीन नाती तयार होतील आणि तेथे असणारी सर्व माणसं त्यांना जवळची वाटतील. कारण तेथे रविराज काका, प्रिया, त्याचबरोबर नागराज काका, सुमन काकू,
त्या त्यांच्या माणसांजवळ असणार आहेत आणि आपल्या हट्टापायी घरच्या माणसांपासून त्यांना दूर नाही ना करू शकत. तेव्हा आता त्या सर्वजणी प्रतिमाच्या आठवणीतच रमतात. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही प्रियाबद्दलच डिस्कस करत असतात. तेव्हा चैतन्य विचारतो, तन्वी, हा चॅप्टर कायमचा क्लोज करायचा असं तुला वाटतं का अर्जुन? हे नाही होऊ शकत. हा अर्जुन म्हणतो, आपल्याकडे दुसरा कोणता ऑप्शन आहे का चैतन्य? हा चैतन्य म्हणतो, का नाही ऑप्शन अर्जुन? अरे मी तिच्या पायावर स्पष्टपणे पाहिलं होतं. तिच्या पायावर जन्मखून नव्हती आणि आत्ता ह्या क्षणी आलीच कुठून? मग आता अर्जुन म्हणतो, ते सोडून दे, आपल्याला माहीत आहे प्रिया खोटं बोलतीये. चैतन्य म्हणतो, आश्रम केसमध्ये सुद्धा तिचा काही ना काही संबंध असणार आहे, तिच्याकडे काही ना काही पुरावे असणार आहे. ती प्रिया एवढी चालाक आहे ना आणि धोकेबाज आहे ना, तुला नाही माहीत अजून अर्जुन? अर्जुन म्हणतो, मला सगळं माहीत आहे, हे फक्त आपल्या दोघांना माहीत आहे, बाकी कुणाला माहीत नाही ना. मग आता आपण काय करायचं पुढे, असं अर्जुनला आता चैतन्य विचारतो. तेव्हा महिपत आणि साक्षी हे दोघेही गाफील असताना त्यांच्याकडूनच आणि त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही आहे तेव्हाच त्या दोघांनाही ट्रॅप करायचं. तेव्हा चैतन्य आता विचार करतो. दुसरीकडे महिपतसुद्धा तेच जाळं आता विणत असतो. त्यावेळी तो साक्षीला सांगतो की सुभेदार कुटुंबाचं आपल्याकडे लक्ष नाही आहे, त्याचवेळी सायली आणि अर्जुनवर आपण जाळं टाकायचं. तेव्हा साक्षी म्हणते, करेक्ट आहे तुमचं अण्णा, कारण प्रियाने सांगितल्याप्रमाणे अख्खी सुभेदार फॅमिली आता त्या प्रतिमाच्या भोवती आहे. आता तिच्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नाहीये, म्हणजे आता अर्जुनसुद्धा गाफील असणार. आपण त्याची चारही बाजूनी अशी कोंडी करूयात ना की त्याच्यातून अजिबात सुटता सुद्धा येणार नाही. मग काय, अर्जुनच्या हातून तो आश्रम सुद्धा जाईल आणि ती आश्रम केस सुद्धा. आता महिपत म्हणतो, हे सगळं करण्यासाठी तुझ्या बापाला किती हाजी करावी लागलीये, समजलं? आमदाराला भेटावं लागलं, त्याचं पुढे पुढे करावं लागलं, चहा पाणी त्याला द्यावा लागला, तेव्हा कुठे जाऊन त्याने आता तो स्टे उठवलाय. साक्षी म्हणते, अण्णा पण तो जज आपलं काम करेल ना, नाहीतर पुढे जाऊन तो आपल्या विरोधात तर जाणार नाही ना. तेवढ्यातच आता जजचाच फोन अण्णांना येतो. त्यामुळे अण्णा म्हणतो, बघ आता याला 100 वर्ष जगून तरी काय करायचंय. साक्षी म्हणते, रिलॅक्स, तुम्ही अगोदर कॉल रिसीव करा. तेव्हा महिपत आता लगेच तो कॉल रिसीव करतो आणि विचारतो, जज साहेब तुमची काय सेवा करू सांगा बरं. आज जज विचारतो, तुम्ही सेवा करता की करवून घेता आमच्याकडून? मग आता आमदार साहेबांचा शब्द आम्हाला डावलता येणार नाही असंही तो म्हणतो. हा महिपत म्हणतो, हो तुम्हाला आमदार साहेबांनी सगळं सांगितलंच असेल ना. तेव्हा जज म्हणतो, हो सगळं सांगितलंय, आता आमच्या दोघांची खूप जुनी मैत्री आहे, त्यांचा शब्द मी कसा डावलणार मग? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सगळं कायदेशीर करतो. तुमचा जो वकील आहे ना त्याला स्टे उठवायला सांगा, बाकीचं सगळं मी पाहतो, पुढे कसं करायचं आणि काय ते. आता महिपत हो असं म्हणून फोन ठेवतो आणि साक्षीला गुड न्यूज देत सांगतो की आपलं काम झालं. मग आता साक्षी म्हणते की काय अण्णा, खरंच आपलं काम झालं? त्यावेळी आता महिपत म्हणतो, हो माझं काम आता झालं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आता रिसॉर्टचं काम सुरू करायचं, कारण माझ्या मुलीचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही असं कधी होईल का? तेव्हा साक्षी आता आनंदाने उड्या मारू लागते आणि महिपत जवळ जाऊन लगेच त्याला म्हणते, मला असं वाटलंच नव्हतं अण्णा की माझं हे स्वप्न कधी पूर्ण होईल म्हणून. तेव्हा अण्णा म्हणतो, पण झालं ना तुझं स्वप्न पूर्ण? मग आता साक्षी म्हणते, हो अण्णा झालं, पण आता तुम्हीच हे सगळं मॅनेज केलं, थँक्यू सो मच अण्णा असं म्हणून ती सारखी आभार मानते आणि सांगते की लवकरात लवकर त्या आश्रमाच्या जागेवर आपण बुलडोझर फिरवूयात आणि मग आपण बघूच तो अर्जुन सुभेदार आपलं काय वाकडं करतो ते. इकडे चैतन्य म्हणतो, अर्जुन तुझं बरोबर आहे, आता आपण महिपत आणि साक्षीवर फोकस करायला हवा आणि काहीही करून मधुभाऊंना आता बेलवर सोडवायलाच हवं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण महिपत आणि साक्षीला आता नोटीस पाठवू शकतो. चैतन्य विचारतो, कसली नोटीस? पण आपल्याकडे त्यांच्या विरोधात एकही पुरावा नाहीये, मग आपण नोटीस तरी कशी पाठवणार? तेव्हा अर्जुन आता अर्धा पाण्याचा ग्लास हातात घेतो आणि चैतन्याला विचारतो, यात तुला काय दिसतंय? मग आता चैतन्य म्हणतो, काय दिसणार अर्जुन? अरे हा अर्धा भरलेला ग्लास आहे आणि अर्धा रिकामा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, हा अर्ध्या भरलेल्या ग्लासाकडे नेहमी लक्ष द्यायचं आणि आपण जसा विचार करू ना तसं आपण घडत जातो चैतन्य, कारण आपल्याला नेहमीच पॉझिटिव्ह राहायचंय.
पुढे अर्जुन आता सांगू लागतो, जेव्हा प्रतिमा त्या घरी आली होती ना, तेव्हा ती सगळ्या गोष्टींपासून अगदी दूर राहायची. तेव्हा सर्वजण खूप हर्ट झाले होते, हे तू जवळून पाहिलं आहेस. पण मिसेस सायली या सगळ्यामध्ये एकट्याच होता, ज्यांनी यामध्ये खूप मोठी पॉझिटिव्ह साईड पाहिली. फक्त सायली एकच अशा होत्या की त्या नेहमी म्हणायच्या, प्रतिमा त्या पुन्हा घरी आल्या आहेत ना, त्यावरच आपण फोकस करायचा. म्हणजे त्या हळूहळू आपोआप रिकवर होतील, आपल्या माणसांमध्ये रमतील. म्हणजे मिसेस सायली एकट्याच पॉझिटिव्ह होत्या, बाकी सगळेजण टेन्शनमध्ये होते. आणि मग मिसेस सायली एकट्या पॉझिटिव्ह होत्या, म्हणूनच हे सगळं काही शक्य झालं आहे. तुझ्यासमोर तर आता रिझल्ट आहेच, कारण प्रतिमा आत्यांमध्ये किती सुधारणा झाली आहे हे तुला दिसत असेल. मग आता चैतन्य म्हणतो, म्हणजे आपल्याकडे पुरावे नाही आहेत या गोष्टीकडे फोकस नाही करायचा. आपल्याला महिपत आणि साक्षीच्या विरोधात पुरावे मिळतील ही पॉझिटिव्हिटी ठेवायची. बरोबर ना? अर्जुन म्हणतो हो. आणि आपल्याला पुरावे नक्कीच मिळतील चैतन्य, कारण साक्षी ही खुनाच्या रात्री नक्की कुठे होती हे आपण कोर्टामध्ये सिद्ध केलं आहे. आता फक्त आपल्याला हेच शोधायचंय की नक्की खुनाच्या रात्री साक्षी कुठे होती. आणि लवकरात लवकर आपल्याला ते पुरावे मिळणारच आहे की साक्षी खुनाच्या रात्री आश्रमातच होती. तेव्हा चैतन्य पण खूप मोठ्या कॉन्फिडन्सने म्हणतो की होईल, नक्कीच आपलं काम होणार आहे, आपल्याला ते पुरावे नक्कीच मिळणार आहेत. इकडे घरातील अजून सर्वजण प्रतिमाच्या आठवणीतच असतात. त्यांना प्रतिमाशिवाय आता करमतच नसतं. त्यांना एवढी तिची सवय झालेली असते ना, नुसतं सुनं सुनं वाटत असतं. म्हणूनच पूर्ण आजींना आता चहा देखील प्यावासा वाटत नाही, कारण त्या चहाला चवच नाहीये असं वाटतंय. मग आता कल्पना म्हणते, कसं वाटणार पूर्णाई, कारण रोजचा तुम्ही चहा प्रतिमाबरोबर घ्यायचात ना, म्हणून तुम्हाला तो खूप छान लागायचा. आज प्रतिमा नाही आहे ना शेजारी. त्यावेळी आता विमल ही कल्पनाकडे येते आणि म्हणते की तुम्हाला माहिती आहे का वहिनी, मगाशी पूर्णाईंनी तर प्रतिमा आत्यांना आवाज दिला होता. मग थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की प्रतिमा आत्या त्यांच्या घरी निघून गेल्या आहेत म्हणून. तेव्हा सायलीला आणि कल्पनाला आता पूर्णाजींबद्दल खूप वाईट वाटतं. तेव्हा त्या अगदी उदास होतात आणि म्हणतात, होईल, मला ही सवय होईल आणि ती सवय व्हायलाच पाहिजे. तेव्हा सायली म्हणते, पूर्ण आजी, मला माहीत आहे, खात्री आहे पूर्णपणे की प्रतिमा आत्यांना सुद्धा तुमची खूप आठवण येत असणार. तेव्हा आपण प्रतिमाला भेटायला तिच्या घरी जायचं का, असं पूर्णाजी विचारतात. मग आता सायली म्हणते, आपल्या सर्वांना त्यांची आठवण तर येते, परंतु आपण असं घरी का जायचं, मग आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूच शकतो की इथून. मग आता पूर्णाजी म्हणतात, हो ना, माझ्या कसं वेळीच्या लक्षात नाही आलं काय माहीत, असं म्हणून त्या स्वतःशीच हसतात आणि सायलीला म्हणतात, माझ्या प्रतिमाला व्हिडिओ कॉल कर ग. तेव्हा सायली आता लगेच प्रतिमाला व्हिडिओ कॉल करते. तर दुसरीकडे सुमनने अगदी प्रतिमा आली म्हणून सागरसंगीत जेवण बनवलेलं असतं, ते पण अगदी तिच्या आवडीचं. त्याचवेळी आता रविराज हा तेथे येतो आणि सुमनला विचारतो, काय गं सुमन, झाली का तयारी? मग आता ती म्हणते, जास्तीचा स्वयंपाक होता ना, म्हणून जरा उशीरच झाला मला रविराज भाऊजी, पण मी आता प्रतिमा वहिनींनाच ताट वाढतीये, मी नेऊन देते हा. त्यावेळी रविराज म्हणतो, थांब, मीच नेऊन देतो. मग आता ती म्हणते, तुम्ही? रविराज म्हणतो, हो अगं, आता छोट्या छोट्या गोष्टींमधून तिला खुश करणं, तिच्यासाठी असं ताट वाढणं, रूममध्ये घेऊन जाणं, हे माझं तर कर्तव्य आहे, तिला त्यातून आनंद मिळेल, असं म्हणून तो स्वतः आता पुढे प्रतिमासाठी ताट वाढू लागतो. इकडे सायली आता कल्पना व पूर्ण आजीला म्हणते की फोन लागलाय, तुम्ही या माझ्याजवळ. रविराज हा कॉल रिसीव करतो आणि विचारतो, काय लेकीची आठवण आली की काय पूर्णाली? मग आता त्या म्हणतात, तिची आठवण यायला मी तिला विसरलेच नव्हते रविराज. मग आता कुठे आहे प्रतिमा, असं रविराज विचारतो. मग आता तो दाखवतो की मी तिच्यासाठीच ताट वाढतोय. मग आता पूर्णाजींना खूपच आनंद होतो. त्या म्हणतात, माझ्या प्रतिमाला खरंच खूप चांगलं सासर मिळालं, म्हणजे मी योग्य व्यक्तीच्या हातामध्ये तिचा हात दिलाय असं मला नेहमी वाटतं. त्यावेळी आता रविराज म्हणतो, एवढं तर बायकोसाठी करायलाच हवं, तिची जर अशी अवस्था झाली नसती ना, तर मी तिच्यासाठी खूप काही काही केलं असतं, मग तुम्हाला अजून प्राऊड फील झालं असतं. कसं आहे ना, की बायकोसाठी एवढे छोटे छोट्या गोष्टी तर करायलाच हव्यात ना. आता प्रतिमाकडे फोन घेऊन जातो असं आता रविराज म्हणतो. मग इकडे प्रतिमा रूममध्ये असते. रविराज तिच्या आणि तन्वीच्या फोटोकडे आता ती सारखी सारखी पाहत असते आणि पूर्ण रूममध्ये ती निरखून पाहत असते, नक्की ही रूम मला ओळखीची वाटतीये की नाही, असं आता
ती पाहत असताना तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि म्हणतो प्रतिमा. तेव्हा प्रतिमा जरा घाबरतेच आणि मग रविराज म्हणतो तू जेवण करून घे, हे बघ सुमनने तुझ्यासाठी काय काय बनवलं आहे. त्यावेळी प्रतिमा आता ते ताट घेते आणि बेडवर ठेवते. तेव्हा आता तो म्हणतो बघ तुला भेटायला कोण कोण आलंय. मग आता असं म्हणून तो तिच्याकडे फोन देतो. तेव्हा ती फोन हातात घेतल्यानंतर समोर पाहते तर कल्पना आणि पूर्णाजीने व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा पूर्णाजी या डोळे भरून प्रतिमाला पाहतात आणि मग विचारतात कशी आहेस बाळा तू. मग आता प्रतिमा म्हणते मी छान आहे, तुम्ही कशा आहात. मग पूर्णाजींना अजूनच आनंद होतो. त्या म्हणतात की मी पण अगदी ठणठणीत आहे. मग आता असं बोलत असताना प्रतिमाची नजर सारखी सायलीला शोधत असते. तेव्हा आता ती इकडे तिकडे पाहते. मग नंतर आता रविराज हा विचारतो काय ग प्रतिमा तू कुणाला शोधतीयेस. मग आता पूर्णाजी इकडून हसतात आणि म्हणतात मला समजलं, तू नक्की कुणाला शोधतीये, तुझ्या सायलीला ना. अगं ती इथेच आहे आणि सकाळपासून तिचं चित्त थाऱ्यावरच नाही आहे, सारखी तुझी आठवण काढतीये ती. मग आता सायलीचं नाव घेतल्यानंतर प्रतिमाला खूपच आनंद होतो. इकडे सायलीला देखील आता भरून आलेलं असतं. तेव्हा सायली आता खूप रडू लागते आणि लगेच फोन हातात घेते. मग आता सायली विचारते तुम्हाला कसं वाटतंय प्रतिमा आत्या, तुमच्या घरी जाऊन छान वाटतंय ना. पण या घराला तुमची पोकळी खूप जाणवतीये अहो, तुम्हाला नक्की कसं वाटतंय सांगा ना, छान वाटतंय ना. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. मग आता सायली सांगते की मी तुम्हाला लवकरात लवकर भेटायला येईल हा प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमाला खूपच आनंद होतो आणि ती हो असं म्हणते. त्या दोघीही आता बोलत असताना प्रिया नेमकी आता तेथे येते आणि तिचा जळफळाट होऊ लागतो. ती मनात विचार करते की ही सायलीना नुसती अशी कडमडते, मग या दोघीही एकमेकींना कसं विसरू शकतील काय माहीत. असं म्हणून ती आता रागारागात पुढे येते. लगेच प्रतिमाकडून फोन हिसकावूनच घेते. त्यावेळी रविराजला खूप राग येतो. प्रतिमा खूप उदास होते. मग आता प्रिया रागातच म्हणते सायली तू माझ्या आईबरोबर अशीच बोलत राहिली तर तिची जेवणाची वेळ निघून जाईल. आता तिची जेवणाची वेळ झाली आहे ना, तू सारखी सारखी अशी फोनवर बोलत राहिली तर मग कसं होईल ग. त्यावेळी आता सायलीला खूप वाईट वाटतं. मग आता पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही प्रियाचं उद्धट बोलणं ऐकतात. मग नंतर ती आता फोनच कट करते. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं, बिचारी आता रडत असते. त्याच वेळी आता कल्पना म्हणती मुलगी अशी काय कळतच नाही, फोन कट करतात का कुठे. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात ती अशीच आहे ग, तिचा स्वभाव आपल्याला माहीत आहे ना कसा आहे ते, जाऊ देत, लक्षच द्यायचं नाही तिच्याकडे. इकडे आता रविराज प्रियाला सुनावतो की असं कुणी फोनवर बोलत असताना असा फोन हिसकावून घेऊ नये तन्वी. त्यावेळी ती म्हणते की आईची जेवणाची वेळ झाली आहे, औषधं पण घ्यायची आहेत तिला. ती आता कारणं देऊ लागते. तरीही रविराज आता रागातच तिच्याकडे पाहत असतो. मग आता प्रतिमाला खूप वाईट वाटतं की सायलीबरोबर अजिबात या प्रियाने बोलूसुद्धा दिलं नाही आहे, म्हणून ती थोडी उदासच असते आणि तिच्या चेहऱ्यावरील ती नाराजी पाहून रविराज आता जरा भडकतोच आणि म्हणतो का केलंस असं तू. मग आता ती म्हणते बाबा माझ्या बाजूने तरी थोडा विचार करा ना. अहो मी सुद्धा एक माणूस आहे ना, मलाही वाटतं माझ्या आईने माझ्याबरोबर बोलावं, माझ्याबरोबर काही गोष्टी शेअर कराव्यात. मी माझ्या आईला आता इकडे घेऊन आली आहे तर मग मला माझ्या आईसाठी काहीतरी करायचं आहे, खूप काही करायचं आहे, तिची सेवा करायची आहे. आणि तिकडे सुभेदारांच्या घरी ते जमतच नव्हतं कारण ती सायलीना अगोदरच सगळं काही करून ठेवायची. तुम्हाला कळतंय ना बाबा, माझा जरा विचार करा तुम्ही. तेव्हा रविराज आता काहीच बोलत नाही. पुढे आता प्रिया म्हणते की मलाही माझ्या आईचं प्रेम हवंय, तिने माझ्याबरोबर बोलावं असंही मला वाटतं ना बाबा. मग आता रविराज काही न बोलता फक्त रागातच तिच्याकडे पाहत असतो. तर आता प्रतिमाला सायलीची खूप आठवण येत असते. तर आता प्रिया ही साळसूतपणाचा आव्हानात रविराजला उगीच खोटं काही पण सांगत असते. तेव्हा तिने जी उत्तरं दिलेली असतात ना, ती अजिबात प्रतिमा किंवा रविराजला आवडलेली नसतात. आता प्रियाने असं काही बोलल्यानंतर प्रतिमा ही प्रियाकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीला जेव्हा चक्कर येते तेव्हा ती त्या पत्राकडे बोट करते. मग अर्जुन ते पत्र वाचतो. सायली म्हणते प्लीज अर्जुन सर माझा आश्रम वाचवा.
ते माझं घर आहे, प्लीज वाचवा ते, असं म्हणून ती आता रडतच त्याच्यासमोर हात जोडते. त्यावेळी आता घरातील सर्वजण टेन्शनमध्ये येतात. मग आता प्रताप विचारतो, काय रे अर्जुन, हे काय झालं? आता तो म्हणतो, डॅड, या पत्रामध्ये असं लिहिलंय की त्या आश्रमावर जो आम्ही स्टे आणला होता तो उठवला गेला आहे आणि आता महिपत शिकरे कधीही तो स्टे उठवू शकतो. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो. तर सायली खूपच रडत असते. मग आता सायली म्हणते, प्लीज तो स्टे उठवला गेला आहे ना, काहीही झालं तरी माझा आश्रम पडायला नको, कारण ते माझं घर आहे. अशी व्याकुळ होऊन ती आता अर्जुनकडे विनंती करते. मित्रांनो, आता अर्जुन काय करणार हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.